नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या वल्लरी लावण्याचे कान भरत असते। तर वल्लरी म्हणते, हे बघ लावण्या, तुला माहितीच आहे की अर्णवला कोणती गोष्ट जास्त प्रिय आहे, कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्याच्या आईचा फोटो। आता लावण्य म्हणते त्याचं काय, तेव्हा ताई वल्लरी म्हणते की या गोष्टीचा फायदा घेऊन आपण ईश्वरीला धडा शिकवू शकतो, असं आता वल्लरी लावण्याला म्हणत असते। आता ईश्वरी अर्णवच्या आईच्या फोटोला हार घालत असते। तर समोर दिव्याचा ताट वगैरे ठेवलेलं असतं, तर ती व्यवस्थित एकदम चांगल्या रीतीने हार बांधत असते। तर आता इकडे मुद्दाम लावण्य तिथे येते आणि तो हार असा दिव्याजवळ पेटवून ठेवून देते फोटोजवळच, म्हणजे सोडून देते फोटोजवळ तो हार। तर तिकडे तो म्हणजे हार पेटायला लागतो, तर तो हार पेटत असताना आता फोटोसुद्धा पेटायला लागून जातो। तर आता त्या ठिकाणी ईश्वरी म्हणते, वास कशाचा येतोय, बघते तर काय नेमका हार पेटलेला आणि हार सोबत आता फोटोसुद्धा पेटलेला। तर आता हे पाहून मुद्दाम आता लावण्य म्हणते, बापरे आग आग, कसं काय आग लागली। तर आता आजीलाही खूप मोठा धक्का बसतो। आजीने तर डायरेक्ट डोक्यालाच हात लावून घेतलेला असतो। आजी म्हणते, आग कशी काय लागली या फोटोला, असं आता आजी विचार करत असते। तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता अर्णव सरांच्या आईच्या फोटोला आग लागलेली म्हटल्यावर अर्णव सर तर माझ्यावर खूप चिडणार आता, असं आता ईश्वरीला वाटत असतं। तेव्हा आता ईश्वरी डोक्याला हात लावते आणि म्हणते काय करू। तर ती आता पटकन पाणी घेऊन येते बग्ग्यामध्ये आणि पाणी घेऊन तो हाराला विझवत असते, पण तो हार इतका जाम पेटलेला असतो की तो फोटोसुद्धा काळा पडलेला असतो। तर आता तो फोटो काळा पडल्यावर म्हणजे आग विझल्यावर तो फोटो काळा दिसल्यावर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं ईश्वरी, तुला कळतं तरी आहे का, अर्णवला जर कधी समजलं की तू त्याच्या आईचा फोटो जाळला तर किती त्याला वाईट वाटेल। तर त्या आजीने पण डोक्याला हात लावलेला असतो। आजी म्हणते, अर्णवला जर कधी कळालं ना तर बस मग। तर आता वल्लरी मुद्दाम तिचे कान फुकत असते। तेव्हा वल्लरी लगेच म्हणते, ईश्वरी जर कधी हे अर्णवला कळालं ना तर तू याची कल्पनासुद्धा करू शकत नाही। तेव्हा ईश्वरी म्हणते, मी हात जोडते, मी खरंच मुद्दाम नाही केला हो, मी जेव्हा हार बांधायला लागले ना तेव्हा दिवा आहे ना थोडा साईडला होता, पण आग कशी काय लागली हे मला नाही माहिती, आता असं ईश्वरी हात जोडून सांगत असते। तर मंडळी, आता अर्णवला खरं सत्य कळेल का, कारण वल्लरीने आणि लावण्याने तर ईश्वरीला चांगलाच धडा शिकवला आहे। तर अर्णव आता ईश्वरीची बाजू मांडेल का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।